भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण सुरू झाली आहे. पश्चिम आशियातल्या इस्रायल आणि इराण या युद्धाचा परिणाम शेअर मार्केटवर झालाय. मागील एका आठवड्यामध्ये निफ्टी जवळपास 1100-1200 पॉइंट्सने खाली आलाय, तर बीएससी सेन्सेक्स जो आहे तो जवळपास 3800 पेक्षा जास्त पॉइंट्सने खाली आलाय. जवळपास सगळे मोठे शेअर जे आहेत ते रेड झालेले आहेत. गुरुवारी झालेली घसरण ही लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आतापर्यंतची शेअर मार्केटमधली सगळ्यात मोठी घसरण होती. मार्केट कोसळण्याचं कारण शेअर मार्केटमधला हा भूकंप आता मोठ्या कंपन्यांना सहन करता आलेलं नाहीये. रिलायन्स इंडस्ट्रीज पासून ते एशियन पेंट्स, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये 4% पेक्षा जास्त घसरण झालेली आहे. या पडझडीचा परिणाम इन्व्हेस्टर्सच्या गुंतवणुकीवर सुद्धा झालाय. गुरुवारपर्यंत बीएससीचे मार्केट कॅप 11 लाख कोटी रुपयांनी घसरून 364.28 लाख कोटी रुपयांवर आलं होतं. याचा अर्थ इन्व्हेस्टर्सला 11 लाख कोटी रुपयांचा फटका बसलाय. इराणनं मंगळवारी इस्रायलवर केलेल्या ताज्या हल्ल्यानंतर जगभरातील सगळ्याच शेअर मार्केटमध्ये गोंधळाची परिस्थिती होती. इराणने मंगळवारी इस्रायलवर जो हल्ला केला त्या हल्ल्यानंतर जगभरातल्या सगळ्याच शेअर मार्केटमध्ये गोंधळाची स्थिती होती. जेव्हा 2 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये ट्रेडिंग जेव्हा झालं तेव्हा त्याचा जगातील मार्केटवर फारसा परिणाम दिसला नाही. मात्र 3 ऑक्टोबर रोजी भारतीय शेअर मार्केटसह जवळपास सगळ्याच मार्केटमध्ये भीतीचं वातावरण होतं. शेवटी ज्याची भीती होती तेच झालं आणि शेअर मार्केट कोसळलं. आता तुम्ही विचार कराल की इन्व्हेस्टमेंटसाठी ही योग्य वेळ आहे का? या कोसळलेल्या शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का? इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचा फायदा होईल का? इस्रायल इराण सारख्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये शेअर मार्केट नक्की कसं असतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मात्र त्या अगोदर तुम्ही जर पैसा पाणीला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा, कारण थोड्याच दिवसात पैसा पाणी दिवाळी पिक्सचा व्हिडिओ आमच्या चॅनेलवर घेऊन येणार आहे. पैसा पाणीने इथून मागे दिलेले दिवाळी पिक्स जबरदस्त रिटर्न देत आहेत. यावेळी ते स्टॉक्स तुम्हाला मिस करायचे नसतील तर आता लगेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन्स ऑन करा. शेअर मार्केटमध्ये सध्या जी घसरण झालेली आहे त्याचं मुख्य कारण आहे मध्य पूर्वेतील म्हणजेच मिडल ईस्ट मध्ये वाढणारा तणाव. हिजबुल्लाचा नेता हसन नसराल्लाच्या मृत्यूनंतर इराणने इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला केला आणि प्रत्युत्तर दिलं. या संघर्षाचं मोठ्या प्रमाणावर युद्धात रूपांतर होण्याची शक्यता आता तरी वर्तवली जाते. अशा स्थितीमध्ये गुंतवणूकदार आता शेअर मार्केट ऐवजी सोन्यासारख्या कमी जोखमीच्या मालमत्तेकडे वळताना दिसतात. विशेषतः FII म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्स जे आहेत ते मार्केटमधनं पैसा काढून घेत आहेत. मार्केटमध्ये एक प्रकारे प्रॉफिट बुकिंग होत आहे. यासोबतच गेल्या काही काळापासून भारतीय शेअर मार्केट जे आहे ते हाय व्हॅल्युएशनवर ट्रेड करत होतं. एवढा वेळ सुरू असलेल्या तेजीमुळे प्रत्येक मोठ्या बातमीवर इन्व्हेस्टर्स कडनं प्रॉफिट बुकिंग केला जात होता. याशिवाय सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये देशांतर्गत इन्व्हेस्टर म्हणजे ज्याला DI आपण म्हणतो ते शेअर मार्केट मधला त्यांचा सहभाग जो होता तो कमी होता. आतापर्यंत शेअर मार्केटमध्ये प्रत्येक जी काही घसरण झाली देशांतर्गत इन्व्हेस्टर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी करत होते, पण आता तसं होताना दिसत नाहीये. याचं कारण म्हणजे भारतातले जे काही गुंतवणूकदार आहेत, भारतामध्ये जे इन्व्हेस्टर्स आहेत ते आता चीनी कंपन्यांच्या शेअर्सकडे जास्त प्रकारे जात आहेत. तिथे तेजी जी येत आहे त्यामुळे थोडीशी चिंता त्यांना पडलेली आहे. अलीकडच्या काही काळामध्ये चीनी शेअर्सनं खराब कामगिरी केली होती. मात्र गेल्या आठवड्यात चीन सरकारनं काही आर्थिक धोरणं नवीन त्यांनी लागू केली आणि त्यानंतर विश्लेषकांना आता या चीनी कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ होऊ शकेल असा एक अंदाज आहे, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे हे फॉरेन इन्व्हेस्टर्स जे आहेत ते आता चीनकडे वळाले आहेत. मात्र याचा फायदा भारतीय गुंतवणूकदारांना सुद्धा होऊ शकतो. तो कसा होऊ शकतो ते पाहूयात. इस्रायल आणि इराण यांच्या युद्धामध्ये जे काही प्रतिकूल परिस्थिती आहे त्यामध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टर्सला मोठा प्रॉफिट मिळू शकतो. इन्व्हेस्टर्सना त्यांच्या आवडत्या कंपन्यांचे शेअर जे आहेत ते तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. ही एक तुमच्यासाठी चांगली संधी असू शकते. मात्र तुम्हाला रिस्क घेण्याची त्यामध्ये तयारी असली पाहिजे. ऐतिहासिक दृष्ट्या जर थोडं पाहिलं तर भूराजकीय तणाव जो असतो म्हणजे जिओपॉलिटिकल टेन्शन जे असतात त्या वातावरणामध्ये शेअर मार्केट जोरात खाली येतं. मात्र ते पुन्हा एकदा स्थिर होतं. 1990 मध्ये कुवेतने इराणवर हल्ला केला होता. या हल्ल्यादरम्यान मार्केटमध्ये मोठी घसरण झाली. कच्च्या तेलाच्या किमती त्यावेळेस दुप्पट झाल्या होत्या. मात्र 4 महिन्यात शेअर मार्केट पुन्हा एकदा उच्चांकी पातळीवर पोहोचलं. भारतामध्ये 1999च्या मध्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कारगिल युद्धादरम्यान मार्केटमध्ये मोठी घसरण झाली होती. हे युद्ध जास्त काळ टिकणार नाही हे स्पष्ट झालं आणि मार्केटनं पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलं. पश्चिम आशिया म्हणजेच वेस्टर्न एशिया मधल्या वाढत्या जिओपॉलिटिकल टेन्शनमुळे गेल्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये भारताबरोबरच जागतिक मार्केट जे आहे त्याच्यावर सुद्धा दबाव होता. क्रूड ऑइलची किंमत 5% वाढली. ती प्रति बॅरेल $75 आसपास पोहोचली. मात्र अशा युद्धासारख्या ज्या काही घटना असतात त्या दीर्घकालीन इन्व्हेस्टर्सला खरेदी करण्याची संधी देतात. त्यासाठी सध्या हा जो काही संघर्ष सुरू आहे तो थोड्या काळासाठी आहे की परिस्थिती आणखी बिघडणार आहे हे सुद्धा जाणून
समजून घेणं महत्त्वाचं आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये जे युद्ध होतंय त्या दरम्यान सुद्धा मार्केट पडलेलं आहे. मात्र जेव्हा इन्व्हेस्टर्सला हे लक्षात आलं की घटना स्थानिक पातळीवर मर्यादित राहील, तेव्हा मार्केट लगेच सावरलं. सध्या तरी हे युद्ध स्थानिक पातळीवरच मर्यादित राहणार की ते एक जागतिक रूप घेणार याची चिंता गुंतवणूकदारांना आहे. परिस्थिती जर नियंत्रणात राहिली तर येत्या काही दिवसामध्ये मार्केटमध्ये पुन्हा एकदा आपल्याला तेजी बघायला मिळू शकते. आगामी काही आठवडे जे आहेत ते शेअर मार्केटसाठी अतिशय आव्हानात्मक असू शकतात, कारण विधानसभा निवडणुकांचे निकाल येणार आहेत, कंपन्यांचे सप्टेंबर तिमाहीचे जे आर्थिक निकाल आहेत ते येणार आहेत, आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी आहे, जागतिक पातळीवर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल येणार आहेत आणि कच्च्या तेलाच्या किमती ज्या आहेत त्यावर सुद्धा इन्व्हेस्टर्सचं लक्ष असणार आहे. आता हा जो व्हिडिओ आम्ही तुम्हाला बनवलेला आहे तो एक माहिती देण्याच्या उद्देशाने बनवला आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार असाल तर आधी आपलं नेहमीच तुम्ही स्वतःचा अभ्यास स्वतः करायचा आहे, व्यवस्थित कंपन्यांचा अभ्यास करायचा आहे. पडणारं जे मार्केट आहे त्या मार्केटमध्ये तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर तुमच्या गुंतवणूक सल्लागाराशी बोला आणि मग जो काही तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ शकता. आता मार्केट तर पडतंय आणि दुसरीकडे Hyundai जी कंपनी आहे त्यांचा IPO आता येऊ घातलाय. हा भारतीय शेअर मार्केटमधला सगळ्यात मोठा IPO ठरणार आहे. मात्र मार्केट जेव्हा पडतंय त्यावेळेस हा जर IPO आला तर त्याला रिस्पॉन्स कसा मिळेल, गुंतवणूकदार त्याला कसा रिस्पॉन्स देतील, मार्केटमध्ये त्याचं लिस्टिंग कसं होईल हे पाहणं सुद्धा एक आपल्याला औत्सुक्याचं ठरणार आहे. येणाऱ्या काळामध्ये जे महत्त्वाचे IPO आहेत त्याचं अनालिसिस तुम्हाला पैसा पाणीवर नक्कीच पाहायला मिळेल. त्यासाठी आमच्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जो आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. सध्यासाठी इथेच थांबूयात. पाहत रहा पैसा पाणी.